इकडं तो राम आहे महाराष्ट्र चॅम्पियन, इकडे रावण आहे भारत चॅम्पियन आहे. रामाची आणि रावणाची जोडी तुम्हाला इतर ठिकाणी कुठं पाहायला मिळाली नसली तरी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात मात्र पाहायला मिळेल. खरं तर इशी गोवंश जपला पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे असं सरकारचं नेहमीच धोरण राहिलं. परंतु खिल्लार असेल, देवणी असेल, लाल कंदार असेल, ही जी जनावरांची जात आहे ती खूप दुर्मिळ होत चाललेली आहे. मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातले हे शेतकरी विश्वनाथ जाधव, 1 टनाचा हा त्यांचा लाल कंदारी बैल आहे. काय साधारणपणे वैशिष्ट्य त्याची? हा रावण नावाचा रावण आहे. त्याचं नाव रावण आहे, पण बैलाचं नाव जर रावण असलं तर बैल कधीच रावण नसतो असं म्हणायला काही हरकत नाही. पण रावण का ठेवलं नाव? लहानपणी जन्मताच खूप मोठा होता. त्याची उंची किती? आता सध्या उंची 6 फूट 2 इंच आहे, वजन 1 टन आहे, लांबी 8 फूट 6 इंच आहे. भारतात हा नंबर 1 म्हणजे प्रदर्शनमध्ये भारतात 1 नंबर सर्व जातीमध्ये आलेला आहे. कुठे दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गेले वर्षी ठेवलेलं आहे. कन्हेरी मठला कोल्हापूरला पहिला आलेला आहे. तिथून कोल्हापूरले खासदार साहेब महाडिक साहेबाच्या वाढदिवसानिमित्ताने तिथंसुद्धा तो पहिला आलेला आहे. परळीला पहिला आलेला आहे धनंजय मुंडे साहेबाच्या तिथंसुद्धा. असं अमरावतीला भारतात दुसरा आलेला आहे. ह्याची आई कुठली होती, वडील कुठला होता आणि त्याला कसं तुम्ही आणलं? तुमच्या गोट्यात होता कसं? घरच्या गायचं आहे. माझ्या घरी गाय आहे. गाय चार गाय आहेत आणि हे 4-5 वळू आहेत माझ्याकडे. हा 4-5. काय करता वळूच? एवढ्या वळू शोकाने सांभाळतो. किती एकर शेती? 5-6 एकर शेती. उत्पन्न किती? उत्पन्न काही नाही, फक्त चारा. मग कसं जमतंय सर? मी रिटायर्ड PS आहे. बरं. शोक असल्यामुळे तुम्ही एक उशिरा सांगताय सगळ्या गोष्टी. फौजदारानं रावण पाळला म्हणजे आश्चर्याची बाब आहे. तो राम बी आहे माझ्याकडे. पलीकडे राम आहे तो. आता मात्र हे खरं चमत्कारिकच आहे सगळं. पलीकडं तो राम आहे महाराष्ट्र चॅम्पियन, इकडे रावण आहे भारत चॅम्पियन आहे. रामाची आणि रावणाची जोडी तुम्हाला इतर ठिकाणी कुठं पाहायला मिळाली नसली तरी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात मात्र पाहायला मिळेल. खरं तर बैल जोपासणं आणि ते वाढवणं फार तसं जिकिरीचं काम आहे. कसं जमतंय? करतो तसं. मुलं पैलवान असल्यामुळं, दोन्ही पैलवान असल्यामुळं ते संगोपन करू लागतात. मी मागं पुढं बघत असतो, पाहत असतो. आणि शौकीन नाद छंद असल्यामुळं निवृत्ती वेतन मिळतं? हो, भेटतं. 30,000 भेटतं. नाही, पैसे नाही विचारले, परंतु हे जोपासून तेवढं सोपं नाही आहे. खर्च किती साधारण? जवळ 2,000-1,500 रुपये रोजचा खर्च आहे, पण उत्पन्न बी देतात. रेतनासाठी आम्ही एका गाईला 500 रुपये घेत असतो. तर कमीत कमी 2, 1, 2, 3 अशा गाई येत असतात. तुमच्या भागात किती लाल कंदारी जातीची बैल आहेत किंवा गाई? 10 वळू असतील आमच्या नांदेड जिल्ह्यातच. नांदेड जिल्ह्यात 10 वळू असतील, पण टॉपचे नंबर 100 वळू माझ्याकडे आहेत. दररोजचा खर्च किती? काय करता ह्यांना? 2 लिटर दूध सकाळ, 2 लिटर दूध संध्याकाळी आहे. गव्हाचं, ज्वारीचं आणि उडदाचं भरडून उंडा करून चारतो. थोडी सरकी ढेप खाऊ घालतो. असं म्हणतात की मराठवाड्याचा अनुशेष राहिला आहे, विदर्भाचा अनुशेष राहिला आहे, तिथं विकासाची फार कमी आहे आणि अशा परिस्थितीत हे सगळं खायला घालणं हे छंदाशिवाय शक्य नाही. पण हे फौजदार आहात म्हणून हे पार पडलं. पण तुम्ही नोकरी सोडायच्या आधी, नोकरी संपायच्या आधी, निवृत्ती व्हायच्या आधी ह्याची कोणी काळजी घेतली? नाही, मी माझ्यासोबत होता. बरं. हो, तुम्ही गावातच होता? गावाकडे नाही, मी जालन्याला सर्व्हिसला होतो. तर जालन्याला घेऊन गेलो होतो गाय. आणि काय सांगताय? तुमच्या क्वार्टर मध्ये असायची जालन्याला? लोक काय म्हणायचे? नाही, काही नाही, असं येऊन खुश बघायचं, चांगले माणसं. हां. याच्यापासून किती आतापर्यंत पैदास झाले असेल? 1001 तर झाले ह्या रावणपासून. 1001 गाई झालेल्या आहेत. हां, भरी. आणि त्याला 500-600 झाले राम. खरं तर त्रेतायुगापासून ते म्हणजे कृष्णाच्या ह्याच्यापासून ते आता कलियुगापर्यंतचा सगळा इतिहास, पुरा पौराणिक इतिहास पाहिला तर राम आणि रावणाची जोडी होऊ शकते का? तर तुमच्या प्रत्येकाच्या मनात कधीच नाही असं उत्तर येईल. परंतु एका फौजदाराने मात्र राम आणि रावण एकत्र आणलेले आहेत आणि ते तुमच्या समोर आहेत. भले जनावर असतील, पण मुख्य जनावरांविषयी प्रत्येकालाच आत्मीयता असते, संवेदना असते. एक छंद जर जोपासला तर काय होऊ शकतं? हे 1 टनाचा बैल त्यांच्याकडे आहे आणि तो मराठवाड्याची शान आहे, नांदेडची शान आहे आणि ती
शान आता बारामतीत आले. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कृषी प्रदर्शनामध्ये हे बैल तुम्हाला पाहायला मिळतात. खरं तर सगळ्यात महत्त्वाची देशी जात जपली पाहिजे हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे आणि तो फौजदार विश्वनाथ जाधव अतिशय मनापासून करतायत असं दिसतं. त्यांचा हा रावण आणि रामापेक्षा रावणावरती जास्त माया दिसते कारण हातात धरलेला आहे तो. तर तो पाहायला तुम्ही नक्की या हीच विनंती.